राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून विवेक कोल्हे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच कोपरगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। भाजप कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करत मिठाई वाटप व फटाक्यांची आतिषबाजी केली। या उत्साहपूर्ण वातावरणात अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसून आले। विधानसभा निवडणुकीच्या वेळी संयम ठेवत पक्षाच्या निर्णयाचा मान राखल्यानंतर आता पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कोल्हे साहेबांना न्याय मिळाला अशा घोषणा देत समर्थकांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे कोपरगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनीसा साने, कोपरगाव। हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार भैया कोल्हेंचा यस हो। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय शिवाजी। संतोष भाई नमस्कार।
काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय सांगालात? प्रथमतः आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गडकरी साहेब, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब, महाजन साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कोर कमिटीचे मी विशेष अभिनंदन करतो की कोल्हे कुटुंबियांनी केलेल्या त्यागाला त्यांनी जो दिलेला शब्द पाळला. कारण भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, पालकमंत्री असेल, सगळ्यांचेच मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबियाला न्याय दिला. त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व RPI यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 6 महिन्यात जी तालुक्यात परिवर्तनाची लाट चालू झाली, ती परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा विवेक भैयांच्या आमदारकीच्या रूपाने पुन्हा एकदा ते सिद्ध झालं आहे की कोल्हे कुटुंबियांचं तालुक्यावर वर्चस्व आहे आणि जनतेसाठी काम करणारं कुटुंब आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याची जाण ठेवून विवेक भाईंना जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा परत सर्वांचे आभार मानतो. 2026च्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तालुक्याचे युवक नेते मान्य विवेक भैया कोल्हे यांचं पहिल्या यादीत नाव आलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम मान्य विवेक भैया कोल्हे यांचं अभिनंदन करतो. आणि या निवडी मागा एक विशेष कारण असं आहे का 2024च्या निवडणुकीत पक्षाची अडचण होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य विवेक भैया कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना विनंती केली का युतीच्या सरकारमध्ये एक एक आमदार महत्वाचा आहे, भारतीय महायुतीचं सरकार आणायचं आहे. मग तुम्ही जर निवडणूक लढले, जरी तर महायुतीचा आमदार पडला तर ते पक्षाच्या दृष्टीने आणि सरकार आणण्याच्या दृष्टीने घातक ठरेल. आणि त्या विनंतीला माननीय विवेक भैया कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मान दिला. फडणवीस साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. 1972 पासून जर इतिहास पाहिला या तालुक्याचा, सर्वप्रथम 72 साली स्वर्गीय शंकरराव कोल्हेंनी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत पहिल्यांदा असं घडलं होतं का 2024ला कोल्हे घराण्यातली व्यक्ती या निवडणूक, विधानसभेच्या निवडणूक मैदानात नव्हती. ते फक्त त्याग मान्य विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेला त्याग होता. त्या त्यागाची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने दखल घेऊन माननीय विवेक भैया कोल्हे यांना विधान परिषदेची निवडणूक
उमेदवारी दिलेली ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा मी 2024ला हिरमुसलो होतो, हिरमोड झाला होता आमचा, आम्ही मैदानात लढायला तयार असताना पण पक्षाच्या आदेशामुळे विवेक भैया थांबले. तो जो 2024 ते 2026 पर्यंतचा आजचा जो काळ आहे तो आमच्यासाठी कायम आम्हाला 2024 ची विधानसभा आठवत होती का माननीय विवेक भैया जर लढले असते तर त्यांच्या नावापुढे आमदार लागलं असतं. पण पक्षाने भारतीय जनता पक्षासाठी केलेल्या त्यागाची निश्चित दखल घेतली जाते हे आज भारतीय जनता पक्षाने सिद्ध केलं. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे, तसेच देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि मी कोपरगावकरांना एक विश्वास देतो का विवेक भाईच्या रूपाने एक अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत तुम्हाला दिसणार आहे. ज्या विधान परिषदेत विस पागे, रासू गवई यांनी विधान परिषद गाजवली होती, तसंच आमचा नेता माननीय विवेक भैया कोल्हे भविष्यात विधान परिषद गाजवतोय, यात कोणतीही शंका नाही. अभ्यासू नेतृत्व आहे, तरुण आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आमचं हे नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. बोला थोडं. आज खऱ्या अर्थानं या कोपरगावच्या तालुक्याच्या जनतेचा अतिशय मनापासून आनंदाचा दिवस आहे. कारण गेले 7-8 महिन्यापासून आपल्या तालुक्याचं जे खंबीर नेतृत्व आहे, आदरणीय विवेक भैया कोल्हे प्रतिष्ठित होते, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि सगळ्यात महत्वाचं जो काम करतो त्याला न्याय मिळतो. आज या कोपरगाव तालुक्याच्या जनतेला कळालेलं आहे 24 कॅरेटचं सोनं काय ही खऱ्या अर्थाने कोपरगावच्या जनतेला कळालेलं आहे. आणि आता विकास कसा असतो हे कोपरगाव तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला विवेक भैयाच्या रूपानं दिसण्यात येणार. आणि या मोठ्या आनंदानं आजचा हा ट्रायलचा दिवस आहे. आम्ही खरी झाकी 2 दिवसानंतर कोपरगाव शहराला दाखवणार आहोत. आणि म्हणून आमदार विवेक भैया कोल्हे यांना नवीन वाटचालीसाठी कोपरगाव शहर, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.